आपण वेगवेगळ्या सणांवर वेगवेगळ्या सभा घेतल्या. आज वेगळी सभा विविध प्रशिक्षणाचा तत्पूर्वी सगळ्यात प्रथम आज आपण आधार व आदिवासी सामाजिक सेवा संस्था या दोन्हीच्या माध्यमातून आज आपण प्रशिक्षणाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. तत्पूर्वी आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी आज आपल्या मंचावर आपल्या आधार विभागाचे प्रमुख सत्पती साहेब, त्याचप्रमाणे लाखे साहेब आणि चालसेठ साहेब, प्रकल्प अधिकारी याच्यावर उपस्थित आहेत. आपण कार्यक्रमाला सुरुवात करण्याच्या अगोदर आपण थोडंसं आपल्या ठिकाणी सगळ्यात प्रथम पक्कल करायचा सांगतो. साहेबांचा जो कॅम्पचा कार्यक्रम होता तो रत्नागिरी जिल्ह्यातील सध्या 8 तालुक्यामध्ये होऊन गेलेला होता. आम्ही आपल्या सामाजिक सेवा संस्थेला याची माहिती दिल्यावर आपल्या साहेबांनी लाखे साहेबांचा यांच्याशी संपर्क साधून आमच्याही लोकांना प्रशिक्षण दिलं. म्हणून प्रयत्नाने आज आपण पूर्ण प्रशिक्षण शिबिर आपल्या सर्व तालुक्यांच्या आज खेळमध्ये आपण राबवतो. पहिल्यांदा आपण पुण्याची विनंती करतो कारण आपल्या सामाजिक सेवा संस्थेचे साहेब आणि आदिवासी सामाजिक संस्थेचे सचिव पवार साहेब यांनी दोघांनी करावे अशी मी त्यांना विनंती करतो. नमस्कार बांधवांनो आणि रत्नागिरी रायगड जिल्ह्यातील सर्व आदिवासी बांधवांना प्रथम जय आदिवासी. आज आम्ही आधार उद्योग केंद्र आणि आदिवासी सामाजिक सेवा संस्था रत्नागिरी या दोन्ही संस्थांच्या संयुक्त विद्यमानाने आज आम्ही खेड तालुक्यामध्ये या ठिकाणी आम्ही प्रशिक्षण शिबिर आयोजित केलं. आणि आजच्या या प्रशिक्षण शिबिर कार्यक्रमाला स्वतः सन्माननीय श्री शिंगाडे साहेब, सन्माननीय श्री लाखे साहेब दोन्ही अधिकारी या प्रशिक्षण केंद्राचे या ठिकाणी उपस्थित राहून आज या सर्व रायगड रत्नागिरी जिल्ह्यातील आदिवासी बांधवांना कुक्कुटपालन कसं केलं पाहिजे, शेळीपालन कशा प्रकारे केलं पाहिजे, दुग्ध व्यवसाय कशा प्रकारे केला पाहिजे आणि या संदर्भातल्याच या ठिकाणी आम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती दिली. एखादी जर शेळी जर आजारी पडली तिला कोणत्या पद्धतीने तिला डोस कोणता दिला पाहिजे किंवा तिला लस कोणत्या पद्धतीची दिली पाहिजे, शेळ्यांच्या बाबतीमध्ये सर्वच प्रकारची माहिती आम्हाला साहेबांनी खरोखर चांगल्या पद्धतीची या ठिकाणी आम्हाला माहिती दिली आणि खरोखर बरं वाटलं. मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो की ज्या पद्धतीने आज आमच्या या आदिवासी बांधवांना आपण प्रशिक्षण दिला त्याच पद्धतीने आमचे इतरही जे वंचित आतापर्यंत आदिवासी बांधव आहेत त्यांच्यासाठी आपण असाच याच प्रोसेसने प्रशिक्षण शिबिर आयोजित करावं असं मी विनंती करतो. आणि त्याच पद्धतीने रत्नागिरी रायगडसहित आणखीन जे कोणी लाभार्थी प्रशिक्षण घेणार असतील तर अशाही लोकांनी प्रशिक्षणाचा लाभ घेऊन शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा एवढीच माझी सर्वांना हात जोडून नम्र विनंती राहील. जय आदिवासी.